कोकणातला गणेशोत्सव आणखी खास होतो तो इथं जपल्या जाणाऱ्या लोककलांमुळे। पुरुष मंडळी भजन, जाकडी, बालानृत्य यासारख्या पारंपरिक लोककला सादर करून आनंद घेतात, तर महिलांकडून सादर करण्यात येणारं टिपरी नृत्य आणि खेळल्या जाणाऱ्या झिम्मा फुगडी उत्सवाचा आनंद द्विगुणित करतात। विशेष म्हणजे गणपती उत्सवाच्या काळात टिपरी नृत्याच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक वारसा आणि परंपरांची जपणूक देखील केली जाते। पायी बांधुनी घुंगुरवाळा हा माझा गणराया नाचत आला। पायी बांधुनी घुंगुरवाळा हा माझा गणराया नाचत आला। गणेशोत्सव ही आपली कोकणातली परंपरा आहे। चांगला मोठा उत्सव म्हणजे गणपती, आणि त्या गणपतीच्या कार्यक्रमात म्हणजे मनोरंजनासाठी आम्ही सर्व महिला वाडीच्या एक टिपरी नृत्य म्हणून आमचा एक कार्यक्रम करतो। त्यामध्ये महिलांना उत्साह निर्माण व्हावा आणि एक प्रकारचा म्हणजे एक कार्यक्रम व्हावा वाडीमध्ये। त्याच्यामध्ये महिलांना आनंद मिळेल, उत्साह मिळेल आणि थोडा व्यायामही होतो त्याच्यामध्ये। टिपरी नृत्याच्या माध्यमातून मनोरंजन करतानाच या भगिनी समाज प्रबोधनाचं देखील काम करतात। कोकणात अनेक वर्षांपासून चालत आलेली लोकनृत्याची ही परंपरा आता तरुण पिढी पुढे नेण्याचं काम करते आहे। खरं तर आमच्या वाडीमध्ये ही पूर्वीपासून प्रथा चालू आहे। आमचे जे आजी आजोबा होते गावातील, त्यांनी ही प्रथा चालू केली होती। तीच आम्ही आता ह्या सर्व मुली महिलांना सपोर्ट करून पुढे न्यायचा प्रयत्न करतोय।